हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी तरी सेवेला सुरुवात केलेली आहे, कारण सर्वांनाच माहिती आहे की येत्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. 21 दिवसीय सेवा किंवा 11 दिवसीय सेवा किंवा 5 दिवसीय सेवा, ज्यांची काहीच अडचण नाही ते नक्कीच करू शकतात. या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे. तर तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचू शकता. आता तुम्हाला 21 दिवसाची तर सेवा आता नाही घडणार, कारण 30 तारखेपासून जर तुम्ही सेवा करू लागलात तर 30 ते 10 जुलैपर्यंत तुमचे 11 दिवस पूर्ण होतील. तर तुम्ही 11 दिवसीय सेवा नक्की करून पहा, नक्की करा. मी तरी सेवेला सुरुवात केलेली आहे पारायणाला. आणि ज्यांना पारायण होत नाही, ज्यांना शक्य नाही, तर त्यांनी 11 माळी जप करावा. त्यानंतर निखित नामजप केला तरी काहीच हरकत नाही. जे होईल ते तुम्ही ते सेवा करा. खरंच सांगते, म्हणजे जितकं आपण करू ना महाराजासाठी, तर तेवढं कमी आहे. ज्याला जसं वेळ मिळतं कधीही तुम्ही दिवसातून करू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही सेवा सुरू केली ना, तर खरंच काहीही मागू नका स्वामीकडे. असं काही नाही की हे मागितलंच पाहिजे. असं न मागता जर तुम्ही सेवा केलीत ना, तर स्वामी कधीच तुम्हाला कुठलीच गोष्टीचं कमी पडू देणार नाहीत. तर जेवढी होईल तेवढी, शक्य होईल तेवढी सेवा नक्की करा. एवढंच सांगते. तर 11 दिवसीय सेवा तुम्ही नक्की करून बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.